नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये खरंच नवीन प्रशिक्षणार्थ्यांना यामध्ये सामील करून घेणार आहेत का? जसं की मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलेलं होतं की नवीन वर्षामध्ये म्हणजेच 1 जानेवारी पासून आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये नवीन जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सहभागी करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये आपण अंमलात आणणार आहोत। अशा पद्धतीनं नागपूरला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलेलं आहे। आपण बऱ्याच ठिकाणी न्यूजवर अनेक ठिकाणी असं बघितलेलं असेल का हे सत्य आहेत का, तर आपण त्याचाच पाठपुरावा आणि त्याचीच माहिती घेणार आहे। तर नवीन जर झालं तर जुन्या जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घेणार आहेत का नवीनच प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत, कशा पद्धतीने काय होणार आहेत, तर चला आपण जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपण सगळ्यांना माहित आहे की जे 6 महिन्याचं प्रशिक्षण होतं ते 6 महिन्याचं प्रशिक्षण त्यांनी सर्व नमूद केलेलं होतं की 6 महिन्याचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण राहील। पण बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलेलं होतं की प्रशिक्षणार्थ्यांना आपण बरेच व्हिडिओ बघितले असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, यांनी सांगितलेलं होतं की आपण त्यांचा कार्यकाळ परत वाढवू आणि आमच्या सरकारमध्ये जेवढ्या काही योजना येतील त्या आम्ही असतेपर्यंत तशाच कायमस्वरूपी चालू ठेवू। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंच होतं की या प्रशिक्षणार्थ्यांना इथंच प्रशिक्षण घेऊन इथंच त्यांना तिथं रोजगार भेटणार आहेत, अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः बऱ्याच ठिकाणी बोलून दाखवलं। तर हे सगळं त्यांनी निवडणुकीच्याच वेळेसाठी केलेलं आहेत का? तर काय खरं काय? आता नवीन वर्ष चालू होणार आहे, 1 जानेवारी पासून परत एकदा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू होणार आहे। तर त्यामध्ये नवीन प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा सामील करून घेणार आहेत। पण महत्वाचं हे आहे, त्यांनी जर नवीन प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी करून घेतलं तर जुन्याला त्यांना सोडून चालता येणार नाही। आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं की नागपूरला एवढं भयंकर आंदोलन झालेलं आहे, चॉकलेट मोर्चा झालेला आहे, लोटांगण मोर्चा झालेला आहे। तिथं बालाजी पाटील चाकूरकर साहेब असेल, आपले बाबा असेल, तुकाराम बाबा असेल आणि बरेचसे प्रशिक्षणार्थी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्यांनी गळा दाबून त्यांना बऱ्याचशा हाणमार करून बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी त्यांना अटक सुद्धा त्यांना घेऊन सुद्धा गेलेले आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल। एवढं सगळं होऊन जर प्रशिक्षणार्थ्यांना जर त्यांनी जर न्याय दिला नाही तर नवीन प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुद्धा ही योजना सुरू होऊ शकत नाही। जर त्यांनी त्या योजनेमध्ये जर जुन्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभागी करून घेत असेल तरच ही योजना पुढे चालू ठेवण्यात येईल। कारण प्रशिक्षणार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदाच काय? जर तुम्ही 5 महिने 6 महिने तुमचं प्रशिक्षण केलं पण पुढे काय, हा प्रश्न सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर उभा होतो। बरं, तुम्ही नवीन प्रशिक्षणार्थ्यांना 5 महिने 6 महिने प्रशिक्षण देशाल पण ते सुद्धा परत बेरोजगारच होणार आहे। त्यांना प्रशिक्षणाचा उपयोग काय? जर त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांचा फायदा काय त्यांना? हे सरकार पुढे मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी घाबरू नका। जरी तुम्हाला नवीन प्रशिक्षणार्थ्यांना जरी जॉईन करायचं असेल तर त्यांना जुन्यांना सोडून चालता येणार नाही। सगळ्या जुन्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घ्यावाच लागणार आहे। तसा प्रशिक्षणार्थ्यांना तशी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्यांना परत एकदा राबवता येणार नाही। त्यामुळे काळजी करू नका। जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांना असा GR काढा लागणार आहे की नवीन प्रशिक्षणार्थ्यांना जर त्यांना सहभागी करायचा असेल तर जुन्यांना सुद्धा त्यामध्ये त्यांना सहभागी करून घेता येणार आहे आणि नवीनला तरच त्यांना नवीन प्रशिक्षणार्थ्यांना संधी देता येईल। कारण याच प्रशिक्षणार्थ्यांचा अजून प्रश्न सुटलेला नाही, याच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार भेटलेला नाही, तर नवीन प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देऊन त्यांना सुद्धा त्यांचं भवितव्य धोक्यात घालून काय फायदा आहे? त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच याकडे लक्ष द्या की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जरी जानेवारीमध्ये जरी मंगल प्रभात लोढा साहेबांनी सांगितलेलं आहे की नवीन आपण पुन्हा एकदा सुरू करू, पण जुन्यांना प्रशिक्षणार्थ्यांना सोडून चालणार नाही। त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यामध्ये सामील करून घेऊन कंत्राटी पद्धतीने त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं अशी त्यांना त्याच्यामध्ये GR काढावाच लागणार आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका। सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी संयम ठेवा। धन्यवाद।